जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, पुणे नाशिक हा सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प जुना आराखड्यानुसारच म्हणजेच पुणे अहमदनगर संगमनेर नाशिक या मार्गेच व्हायला पाहिजे या संदर्भात राजकीय नेते तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी या रेल्वे प्रकल्पासंदर्भात आवाज उठवला असून त्यांच्या मते जुना आराखड्यानुसारच रेल्वे जायला पाहिजे. तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात. पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचा निर्धारित मार्ग बदलण्यावरून पुणे नाशिक आणि अहिल्यानगर येथील लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी व्यक्त आहे. विशेष म्हणजे याबाबत सत्ताधारी महायुतीतील काही राजकीय नेत्यांनी विरोधकांच्या सुरात सूर मिसळला आहे. पुण्यातील नारायणगाव येथील GMRT प्रकल्पामुळे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात आला होता. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव नुकतेच पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी पुणे नाशिक नवा रेल्वे मार्ग प्रस्तावित केल्याची माहिती दिली होती. त्यांच्या मते पुणे अहमदनगर शिर्डी नाशिक असा रेल्वे मार्ग त्यांच्या मते प्रस्तावित करण्यात आला होता. परंतु सध्याचा पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गामध्ये जुन्नर तालुक्यातील खोदळ गावातील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजेच GMRT हा सर्वात मोठा दुर्बीण संशोधन रेल्वे प्रकल्प अंतर्गत जातो. या मार्गासाठी तो हलविणे उचित ठरणार नाही अशी भूमिका घेऊन रेल्वे मंत्री यांनी GMRT प्रकल्पाला धक्का न लावता पुणे अहिल्यानगर शिर्डी नाशिक या नवीन रेल्वे मार्गाबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली होती. तर रेल्वे मंत्र्याच्या म्हणण्यानुसार हा प्रकल्प जुना आराखड्यानुसार जर रद्द झाला तर या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि अपक्ष आमदार सत्यजित तांबे तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नवीन मार्गाला विरोध दर्शविला आहे. तर सत्ताधारी महायुतीतील माजी खासदार शिवाजीराव आढाराव पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुंगसे यांनी या रेल्वे प्रकल्पासंदर्भात आवाज उठवला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जुना मार्गावरूनच रेल्वे प्रकल्प जायला हवा अशी भूमिका घेऊन या प्रसंगी या रेल्वे प्रकल्पासाठी जन आंदोलन उभारण्याची तयारी दर्शविली आहे. पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत महारेल आणि रेल्वे विभागात समन्वय नाही. GMRTला धक्का न लावता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बोगद्यातून हा रेल्वे मार्ग जाऊ शकतो असा अहवाल महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे. पण रेल्वे प्रशासन हा पर्याय ऐकण्यास तयार नाही. पुण्यावरचा ताण कमी करण्यासाठी पुणे ते कोल्हापूर, पुणे ते नाशिक, पुणे ते अहिल्यानगर अशी शहरे जोडणे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रकल्पाबाबत सकारात्मक आहेत. नवीन मार्ग रद्द करून जुना मार्ग निश्चित करावा यासाठी त्यांची पुन्हा भेट घेणार आहोत अशी माहिती अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. केलं की पुणे नाशिक सिन्नर संगमनेर नारायणगाव असं करत मंचर चाकण मार्गे पुण्याला जाणारी रेल्वे होती. मात्र नंतर रेल्वे मंत्रालयाने ही रेल्वे स्वतः करण्याचा निर्णय आता घेतलेला आहे आणि किंबहुना त्याच्याबद्दल अजून संदिग्धता आहे. आणि म्हणून याबाबत मी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेब यांना 9 जुलै 2024 रोजी भेटलो, बैठक घेतली आणि त्या बैठकीत असं ठरलं की हा रेल्वे महारेलने करायचा की केंद्रीय रेल्वेने करायचा याबाबत अजून संदिग्धता आहे आणि म्हणून हा निर्णय तातडीने होणं गरजेचं आहे. महारेलची इच्छा आहे की हा सरळ मार्गे सिन्नर संगमनेर नारायणगाव मार्गे झाली पाहिजे आणि केंद्र मंत्रालयाची इच्छा आहे की तो नाशिकवरून शिर्डी आणि शिर्डीवरून अहिल्यानगरवरून पुणे अशा मार्गाने झाला पाहिजे. जर तो शिर्डी मार्गे झाला तर त्याचा उद्देश साध्य होत नाही, आर्थिकदृष्ट्या देखील तो त्या ठिकाणी व्यवहार्य ठरणार नाही आणि त्याचबरोबर आमचा जो पुणे आणि नाशिकच्या मधला जो पट्टा आहे त्याच्या विकासासाठी जो खऱ्या अर्थाने हा प्रकल्प होणं गरजेचं आहे तो प्रकल्प होणार नाही आणि म्हणून तो सिन्नर संगमनेर नारायणगाव मंचर या मार्गेच झाला पाहिजे या दृष्टीने तातडीने महाराष्ट्र शासनाने लक्ष घालावं आणि भारत सरकारच्या रेल्वे विभागाबरोबर चर्चा करावी अशी मागणी या निमित्ताने मी करत आहे. तसेच पुणे नाशिक रेल्वे मार्गाचे प्रथम सर्वेक्षण करताना GMRT प्रकल्प नव्हता का त्यावेळी सर्वेक्षण बरोबर असल्याचे सांगून खेड हवेली तालुक्यातील एकूण 300 हेक्टरहून अधिक भूसंपादन करण्यात आले होते. शेतमालाच्या बाजारपेठासाठी हा मार्ग फायदेशीर आहे. हा जुना आराखडा बदलू नये यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत अशी माहिती दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस यांनी माहिती दिली आहे. त्यानंतर शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पुणे नाशिक रेल्वेबद्दल वक्तव्य दिलं आहे. त्यांच्या मते पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील शेती, औद्योगिक, व्यावसायिक धोरणांना मोठी चालना मिळणार होती. GMRT प्रकल्पाबाबत तांत्रिक अडचणी असल्या तरी त्यावर पर्यायी मार्ग असून थेट रेल्वे मार्ग वळवणे धोक्याचे आहे, कारण अनेक ठिकाणी या प्रकल्पासाठी आतापर्यंत भूसंपादन करण्यात आले आहे. GMRTच्या प्रशासनासोबत लवकरच संयुक्त बैठक घेऊन यावर मार्ग काढू अशी माहिती डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिली आहे. आपला भाग एक स्वप्न बघतोय, पुणे नाशिक रेल्वेचं स्वप्न बघतोय. पुणे नाशिक रेल्वे म्हणजे फक्त पुण्याहून नाशिकला जाणं एवढं नाहीये. पुणे नाशिक रेल्वे म्हणजे याच्यामध्ये ब्रॉडगेजवर होणाऱ्या या प्रकल्पामध्ये आपला शेतमाल असेल, आपला ऍग्रिकल्चर प्रोड्यूस असेल, आपलं इंडस्ट्रियल प्रोड्यूस पलीकडचं चाकणचं असेल, हे पूर्णपणे उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात पोहोचू शकणारा हा मार्ग हा विकासाचा मार्ग तयार होतो.
आणि असं असताना जेव्हा जीएमआरटी कडून काही ऑब्जेक्शन रेज केली गेली की या प्रकल्पामुळे कदाचित जीएमआरटीला अडथळा होऊ शकतो, तर या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी फक्त एवढीच माफक अपेक्षा आहे की शास्त्र तुम्ही जाणता, शास्त्रज्ञ तुम्ही आहात. त्यामुळे माझा विश्वास या गोष्टीवर आहे की जिथे प्रॉब्लेम तयार होतो ना तिथे सोल्युशन असतं आणि त्याच पद्धतीने जीएमआरटीने हा संवाद साधून याच्यावर सोल्युशन काढावं. कारण या माध्यमातून माझी फक्त एवढीच विनंती जीएमआरटीला होती, आहे आणि यापुढेही राहील. कुठेतरी समन्वय साधला जावा, कुठेतरी संवाद व्हावा. जीएमआरटी आम्हाला हवी आहे का? 100% हवीच आहे, पण ती हवी असताना ही जी विकासाची वाट आहे याच्यामध्ये अडथळा येऊ नये एवढीच आमची माफक अपेक्षा. त्यानंतर जुन्या मार्गासाठी सिन्नर संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात आले आहे. हा प्रकल्प उद्योग तसेच शेतकरी नोकरदारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. याबाबत येत्या संसदीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात येईल, अशी माहिती राजाभाऊ वाजे खासदार नाशिक यांनी याबद्दल माहिती दिली आहे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुंगसे यांच्या मते पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प शिर्डी मार्गे स्थलांतरित केल्यामुळं सर्वसामान्य जनतेचे आणि या भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. खेड, जुन्नर, आंबेगाव, संगमनेर, सिन्नर या भागांसह नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासाची गंगा मिळवून देण्यासाठी हा रेल्वे प्रकल्प संगमनेर मार्गेच सरळ मार्गे नेला जावा, ही त्यांची ठाम मागणी आहे. सरळ मार्ग निवडल्याने वेळेची आणि खर्चाची मोठी बचत होईल, तसेच या भागातील औद्योगिक, कृषी आणि आर्थिक विकासाला गती मिळेल. या प्रकल्पामुळे या क्षेत्राला हक्काचे स्थान मिळेल. यासाठी सरकारने तात्काळ सकारात्मक पावलं उचलावीत, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुंगसे यांनी केली आहे. नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग जो आहे, आम्ही हा प्रकल्प कायमस्वरूपी कसा होईल याच्यावरती पाठपुरावा करणार आहेत. आणि खरं तर हे पदवीधर मतदारसंघाचे सत्यजित दादा तांबे यांनी हा मुद्दा खूप चांगल्या प्रमाणे उचलला गेला. त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा असणार आहे. अमोल कोल्हेंना आमचा त्या ठिकाणी पाठिंबा असणार आहे आणि बाबाजी काळे त्या ठिकाणी पाठपुरावा करतील. ह्या सर्वांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी ह्या प्रकल्पासाठी जी मदत लागल, ह्या तालुक्याच्या वतीनं एक प्रतिनिधी म्हणून, एक नागरिक म्हणून त्यांनी जी कृती समिती केलेली आहे, त्या कृती समितीला जी मदत लागल निश्चितप्रमाणे आमच्यासारख्या तरुण उद्योजकांकडनं, शेतकऱ्यांकडनं, तरुण सहकाऱ्यांकडनं निश्चितप्रमाणे होईल. तर एकंदरीतच मित्रांनो, पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी राजकीय मंडळींनी, नेते मंडळींनी पुढे येऊन जर प्रकल्पासाठी प्रयत्न केले तर नक्कीच या प्रकल्पाला जुना आराखड्यानुसार चालना मिळण्यास मदत होणार आहे. याविषयी आपले काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.